नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 12वीसाठी ग्रामर सेक्शनमध्ये लागणारा एक अतिशय महत्त्वाचा टॉपिक आज आपण पाहणार आहोत, मॉडेल ऑक्झिलरी. 12वीची प्रश्नपत्रिका उघडल्यानंतर ग्रामर सेक्शनमध्ये मॉडेल ऑक्झिलरी आल्या नाही असं कधीच होत नाही. माझ्या पाहण्यात बोर्डातली एकही प्रश्नपत्रिका अशी आलेली नाही आहे की जिच्यात मॉडेल ऑक्झिलरी आली नाही. It is one of the most important topic for your grammar section, model auxiliary. ऑक्झिलरीचा अर्थ खरं होतं हेल्पिंग वर्ब, सहाय्यकारी क्रियापद. या मॉडेल ऑक्झिलरीज आणि त्याचे एक्सप्रेशन्स असे आहेत, आपल्याला जे क्लिपवर दिसत आहेत, स्लाईडवर दिसत आहेत, खूप महत्त्वाचे आहेत. ॲबिलिटी, क्षमता. एखाद्याला क्षमता दाखवायची असेल तर ॲबिलिटी, कॅन किंवा कुड. ॲडव्हाइस, ॲडव्हाइस असेल तर तुम्ही ऑक्झिलरी वापरायची शुड. डिटर्मिनेशन, निश्चय, निश्चितता, विल. परमिशन, परवानगी, मे. पॉसिबिलिटी, माइट. कंपल्शन, आपल्याला माहिती आहे कंपल्शन सक्ती, मस्ट. ड्युटी, कर्तव्य, ought to. Habitual past, would. Necessity, need to. Courage, dare to. आपण जर लक्षात ठेवलं की परीक्षेला जर प्रश्न आला यूज मॉडेल ऑक्झिलरी ऑफ ॲबिलिटी, तुमच्या उत्तरात आलं पाहिजे कॅन. जे तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय तुम्हाला झालं यूज मॉडेल ऑक्झिलरी ऑफ कंपल्शन, तुमच्या उत्तरात तुम्ही वापरलं पाहिजे मस्ट. तुम्ही हे विशिष्ट शब्द वारंवार पहा, वाचा, समजून घ्या, अंडरस्टँडिंग करून ठेवा. ॲबिलिटी, कॅन. ॲडवाइस, शुड. डिटर्मिनेशन, विल. परमिशन, मे. पॉसिबिलिटी, माइट. कंपल्शन, मस्ट. ड्युटी, ऑट टू. हॅबिच्युअल पास्ट, वुड. नेसेसिटी, नीड टू. करेज, डेअर टू. तुमच्या नोटबुकमध्ये हा चार्ट अतिशय व्यवस्थित लिहून ठेवा, कारण प्रत्येक वाक्य सोडवताना तुम्हाला या चार्टकडे लक्ष द्यायचं आहे. प्लीज डोंट फॉरगेट दिस. ॲक्टिव्हिटीज बघूया. सेंटेन्स नंबर 1. पहिलं वाक्य, टेक ॲन अम्ब्रेला, इट डॅश डॅश रेन लॅटर. तुझी छत्री तू घे, पाऊस येऊ शकेल. कंसात यूज मॉडेल ऑक्झिलरी ऑफ पॉसिबिलिटी. आपण मघा जो तुम्हाला स्लाईडवर चार्ट दिसत होता त्याच्यात पॉसिबिलिटी म्हटल्यानंतर माईट म्हणून तुमचा ॲन्सर असा आला पाहिजे, टेक ॲन अम्ब्रेला, इट माईट रेन लॅटर. माईटला अंडरलाईन. किती सोपं आहे, फक्त माईट वापरायचा आहे आणि त्याला अंडरलाईन करायची आहे. सेंटेन्स नंबर 2 स्लाईडवर दिसत आहे, पीपल डॅश डॅश वॉक ऑन द ग्रास, यूज मॉडेल ऑक्झिलरी ऑफ ॲडव्हाइस. मग तुम्ही जर ऑक्झिलरी लक्षात ठेवल्या असतील, ॲडव्हाइसच्या समोर शब्द दिला होता शुड, सल्ला. लोकांनी गवतावर चालावे, रिकाम्या जागा येईल शुड. पीपल शुड वॉक ऑन द ग्रास, तुमची अंडरलाईन पाहिजे शूडला. सेंटेन्स नंबर 3, डॅश डॅश आय आस्क यू अ क्वेश्चन, यूज प्रॉपर मॉडेल ऑक्झिलरी. तुम्ही म्हणाल हे कोणतं वाक्य प्रॉपर, म्हणजे तुम्हाला ज्या ऑक्झिलरीज दिल्या आहेत त्यातली योग्य मॉडेल ऑक्झिलरी तुम्हाला जी वाटते ती याच्यात टाका. डॅश डॅश आय आस्क यू क्वेश्चन. बघा बरं का, मे आय आस्क यू क्वेश्चन, परमिशन घेतली आहे. मे आय आस्क यू क्वेश्चन, अंडरलाईन मेला. वाक्य क्रमांक 4, यू हॅव टू अटेंड द सेमिनार टुडे. आजचा सेमिनार तुला अटेंड करावाच लागेल. यूज मॉडेल ऑक्झिलरी ऑफ कंपल्शन. कंपल्शन सक्ती. तुम्ही जर ऑक्झिलरीचा चार्ट मग असं पाहिला असेल, कंपल्शनच्या पुढे शब्द लिहिला होता मस्ट. हॅव टू कॅन्सल, त्याच्या जागी मस्ट. यू मस्ट अटेंड द सेमिनार टुडे. आजचा सेमिनार तुला अटेंड करावाच लागेल. लक्षात ठेवा, जे विद्यार्थी ऑक्झिलरी लक्षात ठेवतील, ॲबिलिटी, कॅन, ऑब्लिगेशन, मस्ट, ॲडवाइस, शूड, सर्टेनिटी, विल, ड्युटी, ऑट टू, फक्त हे शब्द आहेत.
you will easily get 1 mark. Sentence number 5. You should wear your uniform. तुम्ही तुमचा युनिफॉर्म घातला पाहिजे. यूज मॉडेल ऑक्झिलरी ऑफ ॲबिलिटी. ॲबिलिटी म्हटल्यावर काय येत आहे? तक्त्याकडे लक्ष द्या. कॅन. शुड कॅन्सल, त्याच्या जागी कॅन. यू कॅन विअर युअर युनिफॉर्म. लक्षात ठेवा, तुम्ही जी मॉडेल ऑक्झिलरी वापरणार आहात त्याला अंडरलाईन करा. वाक्य क्रमांक 5. एव्हरीवन डॅश डॅश लुक आफ्टर ओल्ड पॅरेंट्स. प्रत्येकाने आपल्या वयोवृद्ध पॅरेंट्सकडे पाहिलं पाहिजे, त्यांची काळजी घेतली पाहिजे. यूज प्रॉपर मॉडेल ऑक्झिलरी. मी जे मराठीत तुम्हाला लिहून दिलं आहे त्यात बघा बरं का, प्रत्येकाने आईवडिलांची काळजी घेणे. सक्ती की निश्चितता सगळं मराठीतलं वाचलं ते एक शब्द, एक कर्तव्य. ऑट टू. एव्हरीवन ऑट टू लुक आफ्टर ओल्ड पॅरेंट्स. सेंटेन्स नंबर 7. यू शुड क्लीन युअर टीथ 2 times in a day. बोर्डाला आलं एकदा वाक्य हे. यू शुड क्लीन युअर टीथ 2 times in a day. तुम्ही तुमचे दात 2दा क्लीन केले पाहिजे. यूज ऑक्झिलरी ऑफ ऑब्लिगेशन. ऑब्लिगेशन सक्ती, कंपल्शन आलं तरी सक्ती. शूड कॅन्सल होणार आहे आणि शूडच्या जागी शब्द येणार आहे मस्ट. यू मस्ट क्लीन युअर टीथ 2 times in a day. सेंटेन्स नंबर 8. द सिग्नल हॅज टर्न रेड. लाल सिग्नल झाला आहे. यू डॅश डॅश वेट. तुम्ही थांबलं पाहिजे. यूज प्रॉपर मॉडेल ऑक्झिलरी. मला वाटतं सिग्नल लाल झाला आहे, तुम्ही थांबावं. हा सल्ला आहे, हा उपदेश आहे. म्हणून तो जो मगाचा चार्ट होता त्याच्यात ॲडवाईसच्या पुढे होतं शूड. ॲन्सरमध्ये येणार आहे शूड. द सिग्नल हॅज टर्न रेड. यू शूड वेट. स्क्रीनवर तुम्हाला सेंटेन्स नंबर 9 दिसत आहे. आय कॅन मीट माय बॉस इन द ऑफिस. मी माझ्या बॉसला ऑफिसमध्ये भेटू शकतो. यूज मॉडेल ऑक्झिलरी ऑफ सर्टेनिटी. तक्ता पाहताय ना वहीमध्ये लिहून ठेवलेला. सर्टेनिटी विल. कॅन कॅन्सल होणार आहे, त्याच्या जागी विल. आय विल मीट माय बॉस इन द ऑफिस. विल अंडरलाईन. किती सोपं आहे. कुठेही बदल करायचा नाही, काही विशेष नियम नाही. फक्त एक शब्द बदलायचा आहे, प्रॉपर मॉडेल ऑक्झिलरी टाकायची, 1 मार्क घ्यायचा. वाक्य क्रमांक 10. हे पण बोर्डाला आलेलं आहे, कन्फ्यूज करणारं वाक्य. युअर सिस्टर इज केअरलेस अबाउट हर स्टडी. ॲडवाईज हर बाय युझिंग प्रॉपर मॉडेल ऑक्झिलरी. संपूर्ण जे सेंटेन्स आहे ती एक सिच्युएशन दिली आहे. तुमची बहीण अभ्यासाच्या बाबतीत केअरलेस आहे, म्हणजे ती अभ्यास प्रॉपर करत नाही आहे. ॲडवाईज हर बाय युझिंग मॉडेल ऑक्झिलरी. शूड वापरा, हरकत नाही, पण तुमची खरोखर तुमची जी बहीण आहे, लहान बहीण, ती अभ्यास करत नाही आहे. तुम्ही स्वतःचा सेंटेन्स, ओन सेंटेन्स तयार करायचं. यू शूड बी केअरफुल अबाउट युअर स्टडी. तू तुझ्या अभ्यासाच्या बाबतीत केअरलेस नाही, केअरफुल असावं. शांतपणे तुम्ही जर मॉडेल ऑक्झिलरी पाहिल्यात तर फक्त एक प्रॉपर मॉडेल ऑक्झिलरी वापरायची, 1 मार्क मिळवायचा. होमवर्कसाठी 2 वाक्य देऊन ठेवतो. एखाद्या विद्यार्थ्याने मला जर होमवर्कचा रिस्पॉन्स जर दिला, मलाही आनंद होईल. 11वं वाक्य. यू डॅश डॅश रिस्पेक्ट युअर पॅरेंट्स अँड टीचर्स. कंसात यूज मॉडेल ऑक्झिलरी ऑफ ड्युटी. आणि 12वं वाक्य होमवर्कसाठी ठेवलं आहे. यू शूड ओबे द रूल्स ऑफ युअर कॉलेज. तुमच्या कॉलेजचे रूल्स तुम्ही ओबे केले पाहिजे, फॉलो केले पाहिजे. इथं वाक्य वेगळं आहे. विच मॉडेल ऑक्झिलरी इज यूज इन दिस सेंटेन्स. या सेंटेन्समध्ये मॉडेल ऑक्झिलरी कोणती आहे, फक्त तुम्हाला त्या मॉडेल ऑक्झिलरीचं नाव लिहायचं आहे, तो शब्द लिहायचा आहे कोणता तो. लक्षात ठेवा, ऑक्झिलरीज इतक्या सोप्या आहेत. तुम्ही वारंवार म्हटल्या पाहिजे, वाचल्या पाहिजे, लिहिल्या पाहिजे. सुरुवातीला ब्ल्यू कलरमध्ये तुम्हाला स्क्रीनवर जो दिसत होता, ॲबिलिटी कॅन, ॲडवाईज शूड, डिटर्मिनेशन विल, परमिशन मे, पॉसिबिलिटी माईट, कंपल्शन मस्ट, ड्युटी ऑट टू,
हॅबिच्युअल पास्ट वुड, नेसेसिटी नीड टू, करेज डेअर टू. मी जे शब्द दिलेत बरोबर, ॲबिलिटी म्हटल्यावर कॅन. एक्झामिनेशनला ॲबिलिटी आलं की तुमच्या उत्तरात कॅन आला पाहिजे, एवढं लक्षात ठेवा. बाकी काहीच करायचं नाही. तुम्हाला एक्झामिनेशनमध्ये यूज ऑक्झलरी ऑफ कंपल्शन, तुमच्या उत्तरात फक्त कंपल्शन म्हटल्यावर मस्ट आला पाहिजे. एका शब्दाचा खेळ आहे, लक्षात ठेवा. ग्रामर इज लाईक अ मॅथमॅटिक्स. ग्रामर हा गणितासारखा भाग आहे जो तुम्हाला नक्कीच आउट ऑफ मार्क्स, पैकीचे पैकी मार्क्स देईल. आजचा मॉडेल ऑक्झलरी हा भाग खूप छान व्यवस्थित आपल्या ग्रामर सेक्शनमध्ये लिहून ठेवा. इट इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक फॉर युअर बोर्ड एक्झामिनेशन. तुमच्या बोर्डच्या एक्झामिनेशनसाठी हा अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे. आजचा भाग सेव्ह करा, आपल्या मित्रांना शेअर करा, वही व्यवस्थित मेंटेन करा. आय एम शुअर यू विल गेट आउट ऑफ मार्क्स, यू विल गेट गुड मार्क्स. तुम्हाला चांगले मार्क्स मिळतील, यात शंकाच नाही. ग्रामर आणि रायटिंग स्किल. ग्रामर इज द सोल ऑफ इंग्लिश लँग्वेज. अहो, प्रश्नपत्रिकेचा आणि इंग्लिशचा आत्मा ग्रामर आहे. आउट ऑफ मार्क्स मिळणार आहेत, म्हणून यूट्यूबवरचे भाग नुसते ऐकू नका. प्लीज प्लीज अँड प्लीज मेंटेन युअर नोटबुक. तुमची नोटबुक छान मेंटेन करा. इट विल इन्क्रीज युअर कॉन्फिडन्स. तुमचा कॉन्फिडन्स नक्कीच इन्क्रीज होईल, वाढेल. भेटूया पुढच्या भागात नवीन प्रकारासह. तोपर्यंत बाय बाय.